आहे त्याचं नाव आहे तर्क आणि वितर्क, त्याला आपण सिलॉगिझम असं म्हणतो. याच्यावर हमखास एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला विधाने दिलेली असतात मित्रांनो, आणि हे अनुमान म्हणजे निष्कर्ष असतात. त्या विधानाची डायग्राम कडून कोणतं निष्कर्ष बरोबर येते हे तुम्हाला चेक करायचं असतं. आता त्या विधानाची डायग्राम कशी काढायची मित्रांनो बघा. तर काय म्हटलं बघा, सर्व टेबल खुर्ची आहेत. तर मित्रांनो सर्वच्या शेजारी जो कोणी वर्ड आहे त्याला काय करायचं, मधल्या सर्कल मध्ये ठेवायचं असतं. मग मला सांगा सर्वच्या शेजारी कोण आहे, टेबल आहे का नाही. तर हिची डायग्राम अशी काढायची मित्रांनो, टेबल मधल्या सर्कल मध्ये ठेवायचं आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये कोण असणार आहे, तर ते पुढला वर्ड असणार आहे. कोण आहे, खुर्ची आहे. तर सर्व टेबल काय आहे, खुर्ची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सर्वची डायग्राम काढायची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, एकही खुर्ची दिवा नाही. तर खुर्ची इथं आहे मित्रांनो, तर खुर्ची आणि दिवा त्याच्यामध्ये निगेटिव्हचं रिलेशन आहे, म्हणजे एकही खुर्ची काय होणार नाही, तर दिवा होणार नाही. तर हे क्रॉस लाईन म्हणजे काय, तर एकही खुर्ची दिवा नाही याचाच अर्थ काय असणार आहे, तर एकही दिवा काय नसणार आहे, खुर्ची नसणार. तर या पद्धतीने हे दोघांमध्ये निगेटिव्हचं रिलेशन आहे. आता निष्कर्ष चेक करायचा मित्रांनो. पहिला निष्कर्ष काय म्हटले बघा, काही टेबल दिवा आहेत. मला सांगा मित्रांनो, टेबल इथं आहे आणि दिवा इथं आहे. काही म्हणजे दोघांमध्ये थोडा तरी कॉमन पार्ट दिसला पाहिजे. म्हणजे दोन लांब लांब सर्कल आहे, दोघांमध्ये काहीतरी कॉमन दिसते का, काहीच कॉमन दिसत नाही. त्याच्यामुळे पहिला निष्कर्ष चुकीचा आहे मित्रांनो. दुसरं बघा, एकही टेबल दिवा नाही. एकही टेबल दिवा नाही हे मित्रांनो बरोबर आहे. कशामुळे बघा, मला सांगा खुर्चीचं भांडण दिव्यासोबत आहे. जर खुर्चीचं भांडण दिव्यासोबत असेल तर खुर्चीच्या मध्ये जे टेबल असणार आहे त्याचंही भांडण कोणासोबत असेल, दिव्यासोबत असेल. तर त्यांनी तेच सांगितले की एकही खुर्ची दिवा नाही. तर एकही खुर्ची काय नसणार आहे, एकही खुर्ची दिवा नाही. ठीक आहे, एकही खुर्ची दिवा नाही हे आपण हे काढलेलं होतं. ठीक आहे. तर निष्कर्ष चेक करायचा होता की एकही टेबल दिवा नाही. तर मग मला सांगा खुर्चीचं भांडण दिव्यासोबत आहे, तर खुर्चीच्या मध्ये जे टेबल असेल तर त्याचंही भांडण कोणासोबत असेल, दिव्यासोबत असेल. हे बरोबर आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हे दुसरं बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल काय, तर फक्त 2 अचूक म्हणजे बरोबर. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे चला, पुढला प्रश्न बघा. सर्व उंदीर मांजर आहेत. सर्वची डायग्राम कशी काढायची आपण आताच बघितलेलं आहे की सर्वच्या शेजारी जो कोणता वर्ड असेल त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवायचं आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये पुढला वर्ड. तर सर्व उंदीर, सर्वच्या शेजारी उंदीर आहे, तर हे उंदीर मधल्या सर्कल मध्ये ठेवायचं आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये कोण ठेवायचे तुम्हाला, तर सर्व उंदीर मांजर आहेत. सर्व उंदीर मांजर आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने असणार आहे. पुढे काय म्हटलंय, एकही मांजर कुत्रा नाही. हे बघा, हे मांजर असेल तर मांजर आणि कुत्र्यामध्ये निगेटिव्हचं रिलेशन आहे. म्हणजे एकही मांजर काय नाही, कुत्रा नाही. याचाच अर्थ काय असणार आहे, तर एकही कुत्रा मांजर नसणार आहे. बरोबर आहे. चेक करा, काही उंदीर कुत्रा आहेत. मित्रांनो काही उंदीर कुत्रा आहेत. बघा उंदराचं सर्कल इथं आहे आणि कुत्र्याचं सर्कल इकडे आहे. लांब लांब पर्यंत काही संबंध नाही का, काही संबंध नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. पुढे चेक करा, एकही उंदीर कुत्रा नाही. मला सांगा एकही उंदीर कुत्रा नाही. मागचा क्वेश्चन सारखंच आहे बघा, की मांजर आणि कुत्र्यामध्ये निगेटिव्हचं रिलेशन आहे. म्हणजे एकही मांजर जर कुत्रा होऊ शकत नाही, तर मांजराच्या मध्ये जे उंदीर असणार आहे तर त्या उंदराचा संबंध सुद्धा कोणासोबत नसेल, कुत्र्यासोबत नसेल. त्यांनी तेच सांगितलंय की एकही उंदीर काय नाही, कुत्रा नाही. तर हे बरोबर आहे मित्रांनो. म्हणून याही प्रश्नाचा आन्सर असेल फक्त 2 अचूक. ठीक आहे. तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय. ठीक आहे. चला पुढे चला, पुढला प्रश्न. पुढे काय म्हटलं बघा, सर्व टेबल रस्ते आहेत. सर्वची डायग्राम मित्रांनो आपण आताच बघितल्या कशी काढायची ती. तर सर्वच्या मध्ये जे काय शेजारी असणार त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवायचे. तर सर्वच्या शेजारी कोण आहे, टेबल आहे, तर त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवा. म्हणजे काय असेल, तर सर्व टेबल. हे बघा सर्व टेबल काय असणार आहेत मित्रांनो, सर्व टेबल रस्ते आहेत. सर्व टेबल काय आहेत, रस्ते आहेत. बरोबर आहे. पुढे काय म्हटले बघा, सर्व रस्ते कपाट आहेत. आता रस्ते बाहेर आहेत, तर पूर्ण आउटर सर्कल मध्ये कोण असेल, तर सर्व रस्ते काय असणार आहेत, कपाट असणार आहेत. तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय. आता मला सांगा, पहिला चेक करायचंय, सर्व रस्ते टेबल आहेत. मला सांगा सर्व रस्ते टेबल आहेत, याचा अर्थ तुमच्या डायग्राम मध्ये असं दिसलं पाहिजे मित्रांनो, रस्तेचं सर्कल मध्ये पाहिजे आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये कोण पाहिजे, टेबल पाहिजे. असं डायग्राम मध्ये आहे का तुमच्या, सांगा बरं. मध्ये रस्ते बाहेर टेबल आहे का, नाही. चुकीचं आहे का नाही, म्हणून हे चुकीचं आहे. दुसरं चेक करा, सर्व टेबल कपाट आहेत. सर्व टेबल कपाट आहेत म्हणजे असं दिसलं पाहिजे डायग्राम मध्ये, मध्ये टेबलचं सर्कल पाहिजे आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये कपाटचं सर्कल पाहिजे. असं आहे का डायग्राम मध्ये, मध्ये टेबल आणि बाहेर कपाट, मध्ये टेबल आणि बाहेर कपाट. बघा मध्ये टेबल आणि बाहेर कपाट आहे का नाही, म्हणून दुसरं बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो फक्त अनुमान 2 बरोबर. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजतंय. ठीक आहे. चला पुढे चला, पुढला प्रश्न. पुढे बघा मित्रांनो, काही बैल वर्तुळ आहेत. आता मला सांगा काहीची डायग्राम कशी काढायची मित्रांनो. तर दोघांमध्ये काही म्हणजे थोडासा कॉमन पार्ट दाखवायचा मित्रांनो. तर काहीची डायग्राम कशी काढायची बघा, काही बैल वर्तुळ आहेत.
तर हे बघा या पद्धतीने तुम्हाला काहीची डायग्राम काढायची आहे. ही एक सर्कल असेल आणि दुसरा एक सर्कल आणि दोघांमध्ये हो काही जो कॉमन पार्ट दिसलेला आहे तर एवढाच कॉमन पार्ट काय असणार आहे दोघांमध्ये असणार आहे. तर ही काहीची डायग्राम झाली. तर हे काय असणार आहे एवढेच काही बैल काय असणार आहेत वर्तुळ असणार आहेत. याचाच अर्थ काय असेल मित्रांनो तर काही वर्तुळ सुद्धा काय असणार आहेत बैल असणार आहे. हा जो डार्क सर्कल केलेला आहे ते एवढा कॉमन पार्ट फक्त तुम्हाला दाखवायचा आहे. ते काहीची डायग्राम अशी काढायची. सर्व वर्तुळ सिंह आहेत. मग वर्तुळ सर्वच्या शेजारी वर्तुळ आहे का नाही त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवायचं. तर या पद्धतीने मित्रांनो सर्व वर्तुळ काय आहेत सिंह आहेत. तर अशी डायग्राम आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने या विधानाची डायग्राम असणार आहे. आता निष्कर्ष चेक करायचा आहे बघा. पहिला निष्कर्ष काय मित्रांनो सर्व सिंह वर्तुळ आहेत. सर्व सिंह वर्तुळ आहेत त्याचा अर्थ तुमच्या डायग्राम मध्ये कसं दिसलं पाहिजे मित्रांनो बघा. तर मध्ये सिंह दिसला पाहिजे आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये कोण दिसलं पाहिजे तर वर्तुळ दिसलं पाहिजे. मध्ये सिंह पाहिजे आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये वर्तुळ पाहिजे. असं आहे का मध्ये सिंह आहे आणि बाहेर वर्तुळ आहे का नाही मित्रांनो. असं दिसते का बघा मध्ये सिंह आहे का आणि बाहेर वर्तुळ आहे का नाही. म्हणून पहिलं काय आहे चुकीचं आहे. दुसरा चेक करा बघा सर्व बैल वर्तुळ आहेत. सर्व बैल वर्तुळ दिसत आहेत का मित्रांनो काही बैल वर्तुळ आहेत. सर्व दिसत आहेत का सर्व दिसत नाही त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. पुढे चेक करा काही बैल सिंह आहेत. काही बैल सिंह आहेत मित्रांनो. हे बघा हे सिंहाचं सर्कल हे आहे आणि बैलचं सर्कल हे आहे. तर दोघांमध्ये काही कॉमन दिसते पार्ट दिसते का ना थोडा कॉमन पार्ट म्हणून काही बैल सिंह आहेत हे बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा काही सिंह बैल आहेत. हे बघा काही सिंह बैल आहेत काही दिसते कॉमन म्हणून हेही बरोबर आहे मित्रांनो. म्हणून 3 आणि 4 निष्कर्ष बरोबर आहे. म्हणून फक्त अनुमान 3 व 4 दोन्ही बरोबर. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा निष्कर्षाचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मध्ये याच्यावर तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न फिक्स दिसतो. ठीक आहे. चला पुढे चला पुढला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे बघा काही बॅट बॉल आहेत याची डायग्राम काढू मित्रांनो आपण बघा. काहीच्या शेजारी कोण आहे बॅट आहे. तर त्याची डायग्राम कशी काढणार आपण आताच बघितलं होतं बघा. काही बॅट बॉल आहेत. हे बघा काही बॅट हे बघा हा जो डार्क सर्कल केलेला आहे एवढा कॉमन पार्ट एवढाच कॉमन पार्ट काय असणार आहे बॅटचा तो बॉल असणार आहे. ठीक आहे. तर हे काही बॅट काय असणार आहेत बॉल असणार आहेत. पुढे काय म्हटले बघा सर्व बॉल मैदान आहेत. तर ही या पद्धतीने येईल सर्व बॉल मैदान आहेत. आणि पुढे काय म्हटले त्यांनी बघा की काही कॅप बॉल आहेत. तर या पद्धतीने येईल हे काही कॅप बॉल आहेत. तर अशी डायग्राम येईल. पहिलं चेक करायचं मित्रांनो काही मैदान कॅप आहेत. मला सांगा मित्रांनो काही मैदान कॅप आहेत का काही तर दिसते कॉमन पार्ट. हे जे मी तुम्हाला डार्क केलेलं आहे थोडा तरी कॉमन पार्ट दिसला पाहिजे तर दिसतंय म्हणून हे बरोबर आहे. काही बॅट मैदान आहेत. काही बॅट मैदान मित्रांनो काही तर दिसते कॉमन म्हणून हेही बरोबर आहे. आणि सर्व मैदान बॉल आहेत. सर्व मैदान बॉल नाहीत मित्रांनो असं डायग्राम मध्ये दिसलं पाहिजे तुम्हाला. मैदान मध्ये पाहिजे आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये बॉल पाहिजे. जर असं असेल तर ते बरोबर येईल. असं आहे का डायग्राम मध्ये बॉल आहे बाहेर मैदान आहे त्याच्यामुळे तिसरं चुकीचं आहे मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचा आन्सर पहिला आणि दुसरं बरोबर आहे. जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय निष्कर्ष फक्त कुठे दिसते बघा पहिला आणि दुसरं बरोबर आहे. पहिला आणि दुसरं इथं ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते मित्रांनो. फक्त 1 व 2 योग्य. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 नाही ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे 1 व 2 योग्य. ठीक आहे. तर या पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढे चला पुढला प्रश्न. पुढे बघा सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. सर्वची डायग्राम सांगितली मित्रांनो. सर्वच्या शेजारी जो कोणी असेल त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवायचं आहे. तर सर्वच्या शेजारी कोण आहे विद्यार्थी आहेत. तर असेल मित्रांनो हे सर्व विद्यार्थी काय आहेत मुलगे आहेत. या पद्धतीने सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. पुढे काय सांगितले बघा सर्व मुलगे खेळाडू आहेत. तर असेल मित्रांनो हे सर्व मुलगे काय आहेत खेळाडू आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डायग्राम आहे. काय म्हटलंय तर वरील विधानावरून कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो. निश्चितपणे म्हणजे जे 100% बरोबर आहे ते तुमचं आन्सर असेल. बघा पहिलं चेक करायचे सर्व खेळाडू मुलगे आहेत. मित्रांनो सर्व खेळाडू मुलगे दिसत आहेत का म्हणजे खेळाडू मध्ये बाहेर मुलगी आहे का मध्ये मुलगी आणि बाहेर खेळाडू आहे म्हणजे पहिलं चुकीचं आहे. बघा सर्व मुलगे विद्यार्थी आहेत. सर्व मुलगे विद्यार्थी आहेत का नाही सर्व विद्यार्थी मुलगे आहेत उलट आहेत म्हणून हेही चुकीचं आहे. सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत. सर्व खेळाडू विद्यार्थी दिसत आहेत का मित्रांनो नाही सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत त्यामुळे तिसरंही चुकीचं आहे. चौथं बघा सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत हे बरोबर आहे मित्रांनो. बघा सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत म्हणजे मध्ये विद्यार्थी पाहिजे आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये कोण पाहिजे खेळाडू पाहिजे असं दिसतंय का बघा. बघा मध्ये विद्यार्थी आहे बाहेर खेळाडू आहे म्हणून निश्चितपणे 100% बरोबर कोणता आहे तर निष्कर्ष चौथा तुमचा बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय. पुढे चला पुढला प्रश्न. पुढला प्रश्न आहे बघा काही पावत्या चलन आहेत मित्रांनो. ठीक आहे. चला डायग्राम काढायची आपल्याला.
विधानाची डायग्राम काढायची आहे मित्रांनो, ठीक आहे. तर हे विधान असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर ह्या विधानाची तुम्हाला काय करायच्या, डायग्राम काढायच्या, ठीक आहे. तर्क विधान तर्क दोन्हीचा अर्थ एकच आहे, ठीक आहे. त्याच्यावर अनुमान शोधायचा आहे. काही पावत्या चलन आहेत बघा, काही पावत्या चलन आहेत, काही पावत्या काय आहेत, चलन आहेत, ठीक आहे. पुढे काही चलन कागद आहेत, हे बघा काही चलन काय असणार आहेत, कागद आहेत. काही कागद पुस्तक आहेत, हे बघा काही कागद पुस्तक आहेत. आणि मित्रांनो सर्व पुस्तक फाईल आहेत, हे सर्व पुस्तक काय आहेत, फाईल आहेत. अशी डायग्राम येईल मित्रांनो. अनुमान चेक करा, काही कागद फाईल आहेत, काही कागद फाईल आहेत, हो इथे दिसतंय मित्रांनो, म्हणजे पहिलं बरोबर आहे. काही पुस्तके पावत्या आहेत, पावत्या इकडे आहे, पुस्तक इकडे आहे, लांब लांब पर्यंत संबंध आहे. कोणतेही पुस्तक पावती नाही, कोणतेही पुस्तक पावती नाही, पुस्तक इकडे आहे, पावत्या इकडे आहे. दोघांमध्ये काही निगेटिव्हचं रिलेशन आहे का, म्हणजे कन्फर्म सांगू शकत नाही की पुस्तक पावती होईल किंवा नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. आता ऑप्शन दिसते मित्रांनो तुम्हाला, एक अनुमान एक बरोबर आणि एक ऑप्शन मध्ये दिसते बघा अनुमान एक बरोबर व अनुमान 2 किंवा 3 बरोबर. हे किंवा म्हणजे काय, तर ते आयदरची कंडिशन असते मित्रांनो. आणि ते आयदरचं कसं शोधायचं असतं, त्याच्यात 3 कंडिशन असतात मित्रांनो, ते तुम्हाला सांगतो मी. किंवा म्हणजे आयदर वर असतं, ठीक आहे. तर ते आन्सर कधी येतं, तर आता बघा इथं आयदर कुणामध्ये 2 आणि 3 मध्ये आहे का नाही. तर आयदर येण्यासाठी दिलेले 2 आणि 3 निष्कर्ष आधी चुकीचे पाहिजे. ऑलरेडी आहेत का ना चुकीचे, ही पहिली कंडिशन आहे की दिलेले निष्कर्ष काय पाहिजे, चुकीचे पाहिजे. पहिली कंडिशन आहे आयदर चेक करायची. दुसरी कंडिशन आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह पाहिजे विधान आणि त्यात एक निगेटिव्ह विधान पाहिजे. जसं इथं बघा काही पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यासोबत तिसरं विधान कोणतेही नाही, निगेटिव्ह काय, बरोबर आहे. म्हणजे एक त्यातलं विधान काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक विधान निगेटिव्ह पाहिजे. जसं इथं काही पॉझिटिव्ह आहे आणि कोणतेही नाही, एक आहे निगेटिव्ह आहे. आणि तिसरी त्याच्यावरून अट आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये जे लेटर असणार आहेत किंवा एलिमेंट असणार आहेत ते सारखे पाहिजे. लेटर काय पाहिजे, सारखे पाहिजे. जसं हे बघा इथं काय पुस्तके पुस्तके आहे आणि पावत्या पावत्या आहे का नाही, सारखं आहे का नाही. तर ह्या जर 3 कंडिशन तुमच्या सॅटिस्फाय झाल्या तर त्याच्यामध्ये आन्सर आयदरवर असते. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 4, अनुमान 1 बरोबर व अनुमान 2 किंवा 3 बरोबर. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. समजतंय. पुढे चला, पुढला प्रश्न. पुढे आहे बघा, काही गाजर वांगी आहेत, ठीक आहे. कशी डायग्राम येईल मित्रांनो, चला चेक करा बरं. काहीची डायग्राम आपण काढायला शिकवली, ठीक आहे. बघा काही गाजर, हे काही गाजर काय आहेत, तर वांगी आहेत. काही गाजर वांगी आहेत. पुढे काही वांगी सफरचंद आहेत, हे बघा काही वांगी काय आहेत, सफरचंद आहेत. आणि सर्व सफरचंद केळी आहेत. सर्व सफरचंद काय आहेत, केळी आहेत, ठीक आहे. तर या पद्धतीने येईल बघा. काही सफरचंद गाजर आहेत, गाजर इकडे आहे, सफरचंद इकडे आहे, चूक. काही केळी वांगी आहेत, हे बघा इथे दिसते काही केळी वांगी, म्हणून दुसरं बरोबर आहे. काही केळी गाजर आहेत, मला सांगा काही केळी गाजर, गाजर इकडे आहे केळी इकडे आहे का, काही संबंध आहे, हेही चुकीचं आहे. म्हणून फक्त दुसरं बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर फक्त 2 योग्य आहे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ मित्रांनो, पुढला प्रश्न बघा. सर्व पोपट कावळे आहेत. काय म्हटले, सर्व पोपट काय आहेत, कावळे आहेत, ठीक आहे. कशी येईल रे, सर्वच्या शेजारी कोण आहे, तर सर्वच्या शेजारी पोपट आहे. तर मग कसं येईल, तर हे पोपट मध्ये येईल. सर्व पोपट काय आहेत, कावळे आहेत, ठीक आहे. तर अशी डायग्राम येईल. पुढे काय म्हटलंय बघा, सर्व पोपट कावळे आहेत, कोणताही कावळा काय नाही, कोणताही कावळा काळा नाही. तर अशा पद्धतीने येईल, बरोबर आहे. बघा कोणताही काळा पोपट नाही, कोणताही काळा पोपट नाही, बरोबर असेल मित्रांनो. कशामुळे, कावळ्याचं भांडण जर काळ्यासोबत असेल तर कावळ्याच्या मध्ये जे पोपट असणार आहे त्याचंही भांडण काळ्यासोबत असेल का नाही, म्हणजेच काळ्याचं भांडण सुद्धा पोपट सोबत असेल, बरोबर आहे. बघा कोणताही पोपट काळा नाही, कोणताही पोपट काळा नाही, बरोबर आहे. कावळ्याचं भांडण काळ्यासोबत आहे तर कावळ्याच्या मध्ये जे पोपट आहे त्याचंही भांडण काळ्यासोबत असेल, हेही बरोबर आहे. काही काळे पोपट आहेत, आता पोपट इथं आहे काळे इथं आहे, चूक. सर्व कावळे पोपट आहेत, सर्व कावळे पोपट दिसत आहेत का, सर्व पोपट कावळे आहेत, त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. म्हणून पहिला आणि दुसरं बरोबर, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय फक्त 1 व 2 बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, कळतंय. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा. काही झाडे पाणी आहेत. काहीची डायग्राम आपण काढायला शिकले आताच मित्रांनो, ठीक आहे. कशी येईल बघा, काहीची थोडंच कॉमन पार्ट दाखवायचा तुम्हाला. तर काही झाडे, काही झाडे काय आहेत मित्रांनो, हे बघा झाडाचा काही पार्ट काय असणार आहे, पाणी आहे. काही झाडे पाणी आहेत, कोणतंच पान काय नाही, तर हत्ती नाही, कोणतंच पान हत्ती नाही, असं येईल मित्रांनो. पुढे बघा काही झाडे हत्ती नाहीत. मित्रांनो बघा पानाचा संबंध हत्ती सोबत नाही, तर पानासोबत जो झाडाचा एवढा पार्ट असलेला आलेला आहे जो मी डार्क केलेला आहे,
तर झाडाचा एवढा पार्ट सुद्धा काय होणार नाही, हत्ती होणार नाही. त्यांनी तेच म्हटलंय की काही झाडे हत्ती नाहीत, म्हणून हे बरोबर आहे. सर्व झाडे हत्ती आहेत. सर्व झाडे हत्ती आहेत का? झाड येत आहे हत्ती आहे, लांब लांबपर्यंत सर्व नाही. काही हत्ती झाडे नाहीत. मित्रांनो, हत्ती आणि झाडामध्ये डायरेक्ट काही निगेटिव्हचा संबंध आहे का? काहीच नाही, त्याच्यामुळे चुकीचं आहे. सर्व हत्ती झाडे आहेत. आता हत्ती येत आहे, झाडे येत आहेत, लांब लांबपर्यंत संबंध नाही. तर फक्त पहिलं बरोबर दिसतंय मित्रांनो, म्हणून ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 3, फक्त एक बरोबर. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? पुढे जाऊ, पुढला प्रश्न. पुढे बघा, सर्व टेबल खुर्च्या आहेत. चला डायग्राम काढा. सर्वच्या शेजारी जे कोणी आहे त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे. सर्वच्या शेजारी टेबल आहे, तर मध्ये टेबल असेल, काय असणार आहे? सर्व टेबल काय आहेत? खुर्च्या आहेत. तर हे असेल सर्व टेबल खुर्च्या आहेत. पुढे म्हटलंय सर्व खुर्च्या फॅन आहेत. हे असेल सर्व खुर्च्या फॅन आहेत. आणि पुढे म्हटलंय काही खुर्च्या कपाट आहेत. तर हे काही खुर्च्या काय आहेत? कपाट आहेत. तर अशी डायग्राम येईल मित्रांनो. निष्कर्ष चेक करा, एकही खुर्ची कपाट नाही. आपल्याला सरळ सरळ इथे दिसते की काही खुर्च्या कपाट आहेत आणि त्याने म्हणते की एकही खुर्ची कपाट नाही. सरळ सरळ खोटं बोलतोय, म्हणून चुकीचं आहे. सर्व टेबल फॅन आहेत. सर्व टेबल बघा, मध्ये टेबल आहे, बाहेर सर्कल फॅन आहे, बरोबर आहे, म्हणून दुसरं बरोबर. काही कपाटे फॅन आहेत. काही कपाटे फॅन आहेत, आपल्याला दिसते का नाही? काही कपाटे फॅन, म्हणून तिसरं पण बरोबर आहे. चौथं, काही फॅन टेबल आहेत. मित्रांनो, सर्वच्या सर्व जर टेबल फॅन असतील तर काही असते, सर्व मध्ये काही बाय डिफॉल्ट असते मित्रांनो, म्हणजे सर्व हुशार असतील तर काही हुशार असतातच, म्हणून चौथंही बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 2, 3 आणि 4 बरोबर. 2, 3 आणि 4 बरोबर, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? पुढे चला, पुढला प्रश्न. पुढे बघा, सर्व खुर्च्या टेबल आहेत. सर्वच्या शेजारी जो कोणी असेल त्याला मध्ये ठेवायचं मित्रांनो. तर सर्वच्या शेजारी कोण आहे बघा? तर सर्वच्या शेजारी एक खुर्च्या आहे. ठीक आहे. तर ते मध्ये असेल तर काय असणार आहे? सर्व खुर्च्या टेबल आहेत. सर्व खुर्च्या काय असणार आहेत? टेबल असणार आहेत, बरोबर आहे. आणि सर्व टेबल टीव्ही आहेत. सर्व टेबल काय असणार आहेत? टीव्ही असणार आहेत. तर या पद्धतीने असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा, सर्व टीव्ही खुर्च्या आहेत. मला सांगा, टीव्ही मध्ये असेल आहे का? असं सर्व टीव्ही खुर्च्या, सर्व खुर्च्या टीव्ही आहेत, पण सर्व टीव्ही खुर्च्या नाहीत, त्यामुळे चुकीचं आहे. काही टीव्ही टेबल आहेत. काही टीव्ही टेबल, सर्वच्या सर्व टेबल टीव्ही म्हणजे काही असते, म्हणून दुसरं बरोबर. सर्व टेबल खुर्ची आहेत. सर्व टेबल खुर्ची दिसते का? म्हणजे मध्ये असं टेबल दिसलं पाहिजे, बघा असं टेबल दिसलं पाहिजे आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये खुर्ची दिसलं पाहिजे, तर ते बरोबर येते. असं आहे का डायग्राम मध्ये? मध्ये खुर्ची बाहेर टेबल आहे का नाही, म्हणून तिसरं चुकीचं आहे. काही टीव्ही खुर्ची आहेत. काही टीव्ही खुर्ची आहेत. सर्व खुर्च्या टीव्ही म्हणजे काही बरोबर असते, म्हणून पहिला आणि चौथं बरोबर, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय, फक्त 1 व 4 बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो, ठीक आहे, 1 व 4 नाही मित्रांनो, काय असणार आहे? फक्त 2 आणि 4 बरोबर. ठीक आहे. 2 आणि 4, 2 आणि 4 कुठे? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. दुसरं आणि चौथं बरोबर आहे. तर दुसरं आणि चौथं कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4, फक्त 2 व 4 बरोबर. ठीक आहे. समजतंय? पुढे चला, पुढला प्रश्न मित्रांनो. सर्व कागद झाडे आहेत. कसे येईल बघा? सर्व कागद झाडे आहेत. ठीक आहे. चला, काय येईल? सर्व कागद झाडे आहेत. सर्व कागद झाडे आहेत. हे बघा, सर्व कागद झाडे आहेत. पुढे काय म्हटलंय? सर्व कागद झाडे आहेत. सर्व झाडे दगड आहेत. हे बघा, सर्व झाडे काय आहेत? दगड आहेत. झालं. निष्कर्ष बघा, सर्व झाडे कागद आहेत. सर्व झाडे कागद दिसताय का रे? नाही, सर्व कागद झाडे आहेत, चुकीचं आहे. सर्व कागद दगड आहेत. सर्व कागद दगड असं दिसलं पाहिजे डायग्राम मध्ये, मध्ये कागद पाहिजे आणि पूर्ण आउटर सर्कल मध्ये दगड पाहिजे. असं असेल तर ते बरोबर असेल मित्रांनो. बघा, सर्व कागद दगड आहेत का नाही? सर्व कागद दगड, म्हणून दुसरं बरोबर. म्हणून या प्रश्नाचा आन्सर फक्त 2 बरोबर. तर अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊ, पुढला प्रश्न. पुढे काय म्हटले बघा, काही गुलाब जास्वंद आहेत. काहीची डायग्राम कशी काढतो मित्रांनो? आपल्याला माहिती आहे बघा, काही गुलाब जास्वंद आहेत. कसे येईल रे? बघा, तर हे काही गुलाब जास्वंद आहेत. या पद्धतीने येईल काही गुलाब जास्वंद आहेत, असं येईल. ठीक आहे. तर इथे एवढा जो कॉमन पार्ट असणार आहे, एवढाच कॉमन पार्ट तुम्हाला दाखवायचा आहे. तर काही गुलाब काय आहेत? हे बघा, काही गुलाब हे जास्वंद आहे. सर्व जास्वंद बगीचे आहेत. या पद्धतीने हे सर्व जास्वंद काय आहेत? बगीचे आहेत. समजलंय? पुढे काय म्हटलंय बघा, काही मोगरा जास्वंद आहेत. इथे येईल बघा, हे काही मोगरा जास्वंद आहे. या पद्धतीने डायग्राम असणार आहे मित्रांनो. निष्कर्ष बघा, काही बगीचे मोगर आहेत. काही बगीचे मोगर आहे. काही तर दिसतंय कॉमन पार्ट, म्हणून पहिलं बरोबर आहे. अनुमान, अनुमान किंवा निष्कर्ष दोन्हीचा अर्थ एकच आहे मित्रांनो. काही गुलाब बगीचे आहेत. काही गुलाब बगीचे, हे काही तर दिसते काही गुलाब बगीचे, दुसरंही बरोबर आहे.
सर्व बगीचे जास्वंद आहेत. मित्रांनो, सर्व बगीचे जास्वंद म्हणजे डायग्राम मध्ये असं दिसलं पाहिजे, मग बगीचे मध्ये पाहिजे आणि आउटर सर्कल मध्ये जास्वंद पाहिजे. असं तुमच्या डायग्राम मध्ये दिसत असेल तर ते बरोबर असणार. मला सांगा मध्ये जास्वंद आहे, बाहेर बगीचे आहे का नाही? म्हणून तिसरं चुकीचं आहे. म्हणून 1 आणि 2 बरोबर आहे. मला सांगा फक्त 1 व 2 योग्य, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. सर्व मासे कासव आहेत. कसे आहे? सर्व मासे कासव आहेत. सर्वच्या शेजारी कोण आहे? मासे आहे का नाही? त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवा मित्रांनो. तर सर्वच्या शेजारी मासे आहेत, तर त्याला मध्ये ठेवा. सर्व मासे काय आहेत? तर सर्व मासे मित्रांनो कासव आहेत. सर्व मासे काय आहेत? कासव आहेत. काही मगर कासव आहे. ठीक आहे. हे बघा इथे येईल. काही मगर कासव आहे. काही मगर कासव आहे. आलं मित्रांनो? निष्कर्ष बघा, काही मगर कासव आहेत. आता मगर आणि कासव इथे दिसतेच की कॉमन, म्हणून बरोबर आहे. कोणताही कासव मगर नाही. आता सरळ सरळ दिसते की काही कासव मगर आहे, त्याला म्हणते कोणताही कासव मगर नाही. चुकीचं बोलतोय, म्हणून फक्त पहिलं बरोबर, म्हणून निष्कर्ष 1 योग्य. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. समजतंय? पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न. सर्व वह्या गाजर आहेत. कसे येईल? सर्व वह्या गाजर आहेत. चला चेक करा बरं. बघा, सर्वच्या शेजारी कोण आहे रे? वह्या आहे का नाही? त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवा. तर हे सर्व वह्या काय असणार आहेत? गाजर असणार. पुढे काय म्हटलंय? सर्व वह्या गाजर आहेत. सर्व गाजर नद्या आहेत. हे बघा, सर्व गाजर काय आहेत? नद्या आहेत. आणि एकही नदी दगड नाही. हे बघा, एकही नदी काय नाही? दगड नाही. तर असं आहे मित्रांनो. पुढे काय म्हटले बघा, काही वह्या दगड आहेत. आता वह्या इथं आहेत आणि दगड इथं आहेत. आहे का काहीच काही संबंध? चूक. काही गाजर दगड आहेत. मला सांगा, गाजर इथं आहे दगड इथं आहे का काहीचा संबंध? काहीच नाही. चूक. काही नद्या वह्या आहेत. सर्वच्या सर्व वह्या नद्या म्हणल्यावर काही असते का नाही? सर्व मध्ये सर्व हुशार म्हणल्यावर काही हुशार असतेच, म्हणून तिसरं बरोबर आहे मित्रांनो. फक्त तिसरं बरोबर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते बघा. फक्त 3 बरोबर. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? पुढे जाऊ. पुढला प्रश्न. विधाने बघा, काही रांगा प्राणी आहेत. चला कसं काढणार आहे? काहीची डायग्राम माहिती झाली आपल्याला. फक्त थोडासा कॉमन पार्ट दाखवायचा, 2 कॉमन सर्कल काढायचे. ठीक आहे. बघा, काही रांगा प्राणी आहेत. हे असं येईल. काही, हे बघा, हे असं एवढं सर्कल जे आहे ते एवढा कॉमन पार्ट दाखवायचा काहीचा. तर काही रांगा काय आहेत? प्राणी आहेत. काही रांगा प्राणी आहेत. पुढे म्हटलंय काही प्राणी कुस्तीगीर आहेत. हे बघा, हे इथं एवढा कॉमन पार्ट. काही प्राणी काय असणार आहेत मित्रांनो? तर हे कुस्तीगीर असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने असेल काही प्राणी कुस्तीगीर आहेत. पुढे काय म्हटले बघा, सर्व कुस्तीगीर कविता आहेत. तर हे असेल सर्व कुस्तीगीर काय असणार आहेत? कविता असेल. तर अशा पद्धतीने हे डायग्राम असणार आहे. ठीक आहे. निष्कर्ष चेक करा. काही कुस्तीगीर प्राणी आहेत. मला सांगा, कुस्तीगीर कविता आहे, बरोबर आहे, आणि प्राण्याचं सर्कल हे आहे. तर हे बघा, हे प्राण्याचं सर्कल हे असं आहे, बरोबर इथं आहे, आणि कुस्तीगीरचं सर्कल इथं आहे. तर दिसतंय का नाही? तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की काही प्राणी कुस्तीगीर आहेत. तर काही कुस्तीगीर प्राणी असणारच आहे, त्याच्यामुळे ते पहिलं बरोबर आहे. काही कविता रांगा आहेत. आता रांगाचं सर्कल इथं आहे आणि कविताचं सर्कल इथं आहे. आहे का काही संबंध दोघांमध्ये? काहीच नाही. चुकीचं आहे. सर्व रांगा कविता आहेत. सर्व रांगा कविता, हो का, रांगा इकडे आहे, कविता आहे. आहे का काही संबंध? काहीच नाही. चुकीचं आहे. काही कविता प्राणी आहेत. मला सांगा, पहिलं दिसतंय काही कविता प्राणी, हो का, दिसतंय का नाही डार्क केलेलं? म्हणून चौथं बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो 1 आणि 4 बरोबर. 1 आणि 4 हो का, इथं 1 व 4 बरोबर. ठीक आहे. 1 व 4 बरोबर ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. 1 व 4 बरोबर. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल पहिला आणि चौथं बरोबर. समजतंय? ठीक आहे. तर अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. ऑप्शन टिक करताना आपण बरोबर सॉल्व्ह करतोय, पण टिक करताना गडबडीमध्ये चुका होतात. त्यामुळे नीट काळजीपूर्वक रोमन अंकाचे आपले नीट काळजीपूर्वक तुम्हाला टिक करताना टिक करायचे ऑप्शन. ठीक आहे. समजतंय? पुढे जाऊ. बघा, सर्व पुस्तके पेन्सिली आहेत. कसं येईल? सर्वच्या शेजारी कोण आहे मित्रांनो? पुस्तके आहे का नाही? तर त्याला मधल्या सर्कल मध्ये ठेवा. हे बघा, सर्व पुस्तके पेन्सिली आहेत. हे असं येईल. सर्व पुस्तके पेन्सिली आहेत. सर्व पुस्तके पेन्सिली आहेत. पुढे काय म्हटलंय बघा, काही पुस्तके पेन आहेत. हे बघा, हे काही पुस्तके पेन आहेत. हे अशी डायग्राम येईल. निष्कर्ष बघा, काही पेन्सिली पेन आहेत. हे बघा, इथं दिसते काही पेन्सिली पेन. दिसते का नाही? म्हणून पहिलं बरोबर. काही पेन्सिली पुस्तके आहेत. मला सांगा मित्रांनो, काही पेन्सिली पुस्तके, सर्वच्या सर्व पुस्तके पेन्सिली म्हणजे काही असते का नाही? सर्व मध्ये काही असते, म्हणून दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहेत.
तर अनुमान 1 व 2 दोन्ही निघत नाही असं ऑप्शन नाही, अनुमान 1 व 2 दोन्ही निघतात, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसेल. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढे जाऊ मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या लेक्चर मध्ये आपण तर्क आणि अनुमान याचे जे काही क्वेश्चन होते हे सर्वच्या सर्व क्वेश्चन तुमच्या एक्झामला विचारले आहेत मित्रांनो. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. भेटूया पुढील लेक्चर मध्ये. धन्यवाद.